महत्वाची बातमी, सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी आज परभणीमध्ये शांतता मार्च निघणार आहे। सुजात आंबेडकर सुद्धा आजच्या या मार्चमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला होता। परभणीतील शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा मोर्चा निघणार आहे। आज वंचित बहुजन आघाडीकडून मार्च काढण्यात येणार आहे। प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हेही त्या मार्चमध्ये सहभागी होणार आहे। काय सांगाल, न्यायाची अपेक्षा आहे तुम्हाला? हो, शांततेने लॉंग मार्च आहे। सोमनाथाचा कोठडीमध्ये मृत्यू झाला पोलिसाच्या मारहाण्यामध्ये, अजूनपर्यंत न्याय भेटत नाही। 114 दिवस होऊन गेले, 124 दिवस झाले, अजूनपर्यंत सरकार आपल्याला न्याय देत नाही। म्हणून शांततेने लॉंग मार्च काढलेला आहे। तुम्ही सहभागी असणार आजच्या मार्च मध्ये? हो, सहभागी आहे मी मार्च मध्ये। प्रकाश आंबेडकरांनी संभाजीनगरच्या हायकोर्टमध्ये त्या दिवशी पिटिशन दाखल केली आणि आज त्यांच्या चिरंजीवाकडून लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कसं पाहतो आजच्या आयोजनाकडे? आता प्रथम म्हणलं तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रकाश आंबेडकर साहेबच आमच्याकडून लढत आहेत। तेच आमचे प्रकरण उचलून धरलेत। ते पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी साहेब धडपड करत आहेत आणि सरकार जे आहे कसल्याच प्रकारची काळजी घेत नाही, निष्काळजीपणा करत आहे। सरकारवर विश्वास ठेवला होता, पण 124 दिवस झाले कसल्याही प्रकारचं सरकार आम्हाला न्याय दिले नाही। म्हणून आम्ही कोर्टाकडे धाव घेतलं। आम्हाला आशा आहे, आम्हाला कोर्टावरती विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी,